विद्यार्थी मित्रांनो, TYBA पॉलिटिकल सायन्स जनरल पेपर 3 लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इन महाराष्ट्र या विषयाच्या तासाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इन महाराष्ट्र या पेपरची आतापर्यंत आपली 2 प्रकरणं शिकून झालेली आहेत। त्यातलं पहिलं प्रकरण आहे इव्होल्युशन ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इन महाराष्ट्र आणि दुसरं प्रकरण आहे व्हेरियस कमिटीज ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट। म्हणजे लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचा महाराष्ट्रातील विकास आणि लोकल सेल्फ गव्हर्नमेंट संबंधीच्या विविध समित्या अशी 2 प्रकरणे यापूर्वी आपण अभ्यासलेली आहेत। आजच्या तासाला आपण तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। आपल्या तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे 73rd अँड 74th अमेंडमेंट। अशा प्रकारचं हे तिसरं प्रकरण आहे। या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण 73rd अमेंडमेंट आणि 74th अमेंडमेंट अँड इट्स इम्पॉर्टन्स हे शिकणार आहोत। तर ह्या प्रकरणाच्या मध्ये ह्या ज्या 2 घटनादुरुस्त्या आहेत, 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती पैकी 73व्या घटनादुरुस्तीच्या अभ्यासाला आज आपण या तासाला सुरुवात करणार आहोत। अगोदर आपण या विषयाचं थोडक्यात प्रास्ताविक करूया आणि प्रास्ताविक करून झाल्याच्या नंतर या घटनादुरुस्तीतल्या तरतुदींचा अभ्यास करूया। तर सुरुवात करूया या विषयाच्या प्रास्ताविकाला। 1952 साली ऑक्टोबर 1952ला सामूहिक विकास कार्यक्रमाची सुरुवात देशामध्ये झाली केंद्र पातळीवरून। परंतु हा सामूहिक विकास कार्यक्रम अपयशी ठरला। त्याची जी उद्दिष्ट ठरवलेली होती ती उद्दिष्ट काही पूर्ण झाली नाही आणि म्हणून 1957 साली केंद्रानं बलवंतराव मेहता समिती नेमली। 1958 साली या बलवंतराव मेहता समितीचा अहवाल आला आणि या पंचायत राज संबंधीची ही जी बलवंतराव मेहता समिती होती या समितीच्या शिफारशीनुसार 1958 मध्ये राजस्थानमध्ये देशातली पहिली पंचायत राज संस्था अस्तित्वात आली। महाराष्ट्रामध्ये 1962 साली पंचायत राजची सुरुवात झाली। आता राजस्थानमध्ये पंचायत राज सुरुवातीला सुरू झालं, त्याच्यानंतर महाराष्ट्रात झालं आणि देशभरामध्ये पंचायत राजची सुरुवात झाली। परंतु गेल्या 25-30 वर्षामध्ये जे अपेक्षित सत्तेचं विकेंद्रीकरण होतं पंचायत राजच्या माध्यमातून ते अपेक्षित सत्तेचं विकेंद्रीकरण झालं नाही आणि पंचायत राज संस्था ज्या प्रमाणात बळकट व्हायला पाहिजे होत्या त्या प्रमाणामध्ये त्यांना बळकटीही आलेली नाही आणि म्हणून 73वी घटनादुरुस्ती करावी लागली। का करावी लागली ही घटनादुरुस्ती याची आपण काही कारणं बघूया। पहिलं कारण म्हणजे विकेंद्रीकरणाच्या बाबतीमध्ये दाखवली गेलेली उदासीनता। म्हणजे स्थानिक स्वशासन म्हटलं की त्यामध्ये लोकसहभाग असला पाहिजे आणि लोकसहभागातून विकेंद्रीकरण, लोकांच्या सहभागातून स्थानिक विकास आणि हा जो लोकांच्या सहभागातून स्थानिक विकास करायचा होता पंचायत राज संस्थांच्या माध्यमातून, तर हे साध्य काही पूर्णपणे साध्य झालं नाही। थोडक्यात काय की विकेंद्रीकरणाच्या बाबतीमध्ये उदासीनता या पंचायत राज संस्थांच्या अंमलबजावणीमध्ये दिसली। त्यानंतर या संस्थांवर शासन आणि राज्य शासनाच्या प्रशासनाचं नियंत्रण बऱ्याच प्रमाणामध्ये राहिलं आणि म्हणून विकेंद्रीकरण जे होतं ते काही झालं नाही आणि या संस्थांना या शासनाच्या आणि प्रशासनाच्या दबावातून स्वायत्तता देखील मिळाली नाही आणि म्हणून 73वी घटनादुरुस्ती करणं आवश्यक झालं। दुसरं कारण 73व्या घटनादुरुस्तीचं आपल्याला सांगता येईल की स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत यांना कार्यकाळ निश्चित नव्हता। म्हणजे वेगवेगळ्या राज्यांच्या मध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ वेगवेगळा होता किंवा वेगवेगळ्या संस्थांचा कार्यकाळ पण वेगळा होता। ग्रामपंचायतीचा कार्यकाळ वेगळा, पंचायत वेगळा, जिल्हा परिषदांचा वेगळा। तसंच या संस्था बरखास्त होण्याचं प्रमाण पण जास्त होतं। म्हणजे राज्य शासनांच्याकडून वेगवेगळ्या राज्यांमधल्या या संस्था राजकीय सोयीसाठी वापरल्या जात होत्या। त्यामुळे
केव्हाही या संस्था बरखास्त केल्या जात होत्या. म्हणजे राजकीय सोयीसाठी याचा अर्थ असा की राज्यात एका पक्षाचं सरकार आणि स्थानिक संस्थेत जर दुसऱ्या पक्षाचं सरकार असेल तर दुसऱ्या पक्षाचं सत्ता असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला बरखास्त करण्याचं काम राज्यातला सत्ताधारी सरकार करायचं. त्यामुळं या स्थानिक संस्थांना कार्यकाळाची शाश्वती नव्हती. त्या राजकीय सोय म्हणून, राजकारणाचं साधन म्हणून त्या वापरल्या गेल्या. त्यामुळं कार्यकाळ त्यांचा निश्चित नाही, त्या केव्हाही बरखास्त केल्या जायच्या. तसंच या संस्था ज्या आहे यांच्या निवडणुका पण नियमित होत नव्हत्या. म्हणजे राज्य शासन वाटेल तेव्हा त्यांच्या निवडणुका घ्यायच्या. एखादी संस्था बरखास्त केली तर तिची वेळेत निवडणूक घ्यायची नाही, वर्षानुवर्ष ती संस्था बरखास्त राहायची किंवा त्या संस्थेवर प्रशासक नेमला जायचा आणि तोच कारभार करायचा. म्हणजे राज्य शासनाचंच नियंत्रण त्या स्थानिक संस्थांवर असल्याचं आपल्याला दिसतं. आणि या संस्थांच्या निवडणुका अनियमित असायच्या. दर 5 वर्षांनी आता जशा निवडणुका होतात घटनादुरुस्तीनंतर तशा प्रकारच्या निवडणुका नियमितपणे होत नव्हत्या. 10-10, 15-15 वर्ष काही संस्थांच्या निवडणुका होत नव्हत्या आणि एखादी संस्था बरखास्त केली की तिच्याही निवडणुका ठराविक मुदतीमध्ये होत नव्हत्या. आणि जसं निवडणुकांच्या बाबतीत कार्यकाळ निश्चित नव्हता तसंच या मुदतपूर्व या संस्था बरखास्त केल्या जायच्या, तशा मुदतवाढ पण दिली जायची. म्हणजे विरोधकांची सत्ता असेल तर ती संस्था बरखास्त करायची आणि आपल्या पक्षाची सत्ता असेल तर या संस्थांना मुदतवाढ पण दिली जायची. म्हणजे एक प्रकारे पक्षपात पण व्हायचा. आता हे म्हणजे थोडक्यात काय की कार्यकाळाची शाश्वती या संस्थांना नव्हती, स्थैर्य नव्हतं. दुसरं कारण 73वी घटनादुरुस्ती करण्याचं असं झालं की या संस्थांच्या बाबतीमध्ये राज्यातल्या सत्ताधारी वर्गाकडून पक्षपात केला जायचा. म्हणजे विरोधी पक्षाची सत्ता असेल तिथे संस्था बरखास्त करून टाकायची, स्वपक्षाची सत्ता असेल तिथं मुदत संपली तरी त्याच समितीला किंवा कमिटीला, संचालक मंडळाला मुदतवाढ द्यायची. त्यानंतर निधी वाटपामध्ये पण पक्षपात केला जायचा. स्वपक्षाची सत्ता असलेल्या संस्थेला निधी पुरेसा मिळायचा, विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या संस्थेला राज्य शासनाकडून पुरेसा निधी मिळायचा नाही. तसंच बरखास्तीच्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणजे मुदतवाढ काही संस्थांना दिली जायची, काही संस्थांना दिली जायची नाही. म्हणजे निश्चितपणे कार्यकाळ नव्हता, निवडणुका नियमितपणे होत नव्हत्या आणि त्यामुळं पक्षपात हा त्या ठिकाणी पक्षीय पातळीवरून होत होता. त्यानंतर निवडणुका घेताना सुद्धा स्वपक्षाला जर अनुकूल वातावरण असेल त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये तर निवडणुका घ्यायच्या आणि स्वपक्षाला जर प्रतिकूल वातावरण असेल तर निवडणुका पुढे ढकलल्या जायच्या. आणि जेव्हा स्वपक्षाला त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रात निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण होईल त्यावेळेला त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या जायच्या. म्हणजे अशा पद्धतीनं पक्षपात केला जायचा आणि म्हणून या संस्थांच्या मध्ये दुरुस्त्या होण्याची गरज होती, म्हणून 73वी घटनादुरुस्ती करण्यात आली. आणखी एक कारण घटनादुरुस्तीचं असं की या संस्था आर्थिकदृष्ट्या खूप दुर्बल होत्या. म्हणजे या संस्थांना स्वतःची उत्पन्नाची साधनं फारशी नव्हती, तुटपुंजी उत्पन्नाची साधनं होती, त्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल होत्या. तसंच या शासकीय संस्थांना या उत्पन्नाची साधनं तुटपुंजी असल्या कारणानं त्यांना शासकीय अनुदानावर अवलंबून राहायचं आणि शासकीय अनुदान हे सरकार द्यायचं. थोडक्यात राज्य शासनावर या संस्था परावलंबी होत्या आणि अनुदान जे मिळायचं ते अनुदान पण अपुरं असायचं. अनुदान देण्याच्या बाबतीत राज्य सरकार उदासीनता दाखवायचं किंवा अनुदान देण्यामध्ये चालढकल केली जायची. तर अशा पद्धतीनं आर्थिक दुर्बलता या संस्था असल्यामुळं या आर्थिक दुर्बलतेतून त्यांना बाहेर काढण्यासाठी 73वी घटनादुरुस्ती करणं आवश्यक ठरलं. त्यानंतर ह्या 73व्या घटनादुरुस्तीचं आणखी एक कारण असं झालं की नोकरशाहीचा अडथळा या संस्थांच्या कारभारामध्ये सातत्यानं येत होता. या संस्थांचे जे प्रशासकीय अधिकारी होते हे IAS दर्जाचे अधिकारी असायचे किंवा राज्य सेवेतले अधिकारी असायचे आणि या IAS अधिकाऱ्यांची आणि राज्य सेवेतल्या अधिकाऱ्यांची जी बांधिलकी होती ती राज्य शासनाची राहायची. त्यांची नियुक्ती राज्य शासनाकडून होत होती
त्यांच्यावर नियंत्रण राज्य शासनाचं होतं, त्याचा परिणाम असा झाला की या संस्थांचे जे प्रशासकीय अधिकारी होते हे या ज्या संस्थेत काम करतात स्थानिक संस्थेत, त्या संस्थेशी बांधील राहण्यापेक्षा ते राज्य शासनाशी बांधील राहायचे. त्यामुळं त्यांना त्या संस्थेमध्ये काम करण्यामध्ये इंटरेस्ट वाटायचा नाही. किंबहुना बऱ्याच वेळेला या संस्थांच्यामध्ये काम करण्यापेक्षा राज्य प्रशासनामध्ये काम करण्यामध्ये या अधिकाऱ्यांना जास्त इंटरेस्ट असायचा. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. भ्रष्टाचाराला संधी असते राज्य शासनामध्ये, कारण पैसा भरपूर असतो, योजना असतात, आणि तुलनेनं या स्थानिक संस्था आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात, तिथं साहजिकच भ्रष्टाचाराला संधी पण कमी असते. दुसरा भाग असा की राज्य शासनाचे अधिकारी असताना जेवढे अधिकार मिळतात तेवढे स्थानिक संस्थांचा प्रशासक म्हणून अधिकार पण कमी असतात. म्हणजे हातात येणारा निधी आणि मिळणारी सत्ता या दोन्ही गोष्टी स्थानिक संस्थेमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांना कमी मिळायच्या. त्यामुळं साहजिकच अधिक पैसा आणि अधिक सत्ता असलेल्या राज्य शासनाच्या सेवेकडे या अधिकाऱ्यांचा कल असायचा. परिणाम असा व्हायचा की हे जे अधिकारी राज्य शासनाने नेमलेले असायचे स्थानिक संस्थेमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून, यांना इंटरेस्ट वाटत नव्हता या स्थानिक संस्थांमध्ये काम करण्यात, त्यांना रस नव्हता त्याच्यामध्ये, आणि म्हणून किंवा बऱ्याचदा शिक्षा म्हणून त्यांना तिकडे पाठवलं जायचं स्थानिक संस्थांच्या मध्ये. कारण स्थानिक संस्थेमध्ये नोकरी करणं राज्य शासनाच्या तुलनेत कमीपणाचं मानलं जायचं. किंबहुना राज्य शासनामध्ये एखादा अधिकारी चांगलं काम करत नसेल, भ्रष्ट असेल, अकार्यक्षम असेल, तर त्याला शिक्षा म्हणून या स्थानिक संस्थांच्या मध्ये पाठवलं जायचं. आणि कारण अधिकाराच्या मध्ये मोठा फरक होता. उदाहरणार्थ जिल्हाधिकाऱ्याचे अधिकार आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्याचे अधिकार याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि म्हणून हे अधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करण्यास उत्सुक नसायचे, आणि त्यामुळं ते रस घेऊन त्या ठिकाणी काम करत नव्हते, मनापासून काम करत नव्हते, जबाबदारीनं काम करत नव्हते. जबाबदारी पार पाडायची म्हणून पार पाडायची अशा प्रकारचं ते स्वरूप त्या ठिकाणी लक्षात आल्याच्या नंतर वेगवेगळ्या समित्यांच्या अभ्यासातून मग 73वी घटना दुरुस्ती करावी आणि या अधिकाऱ्यांच्या अडथळ्यावर काहीतरी उपाय काढावा असं वाटल्यामुळं ही 73वी घटना दुरुस्ती करण्यात आली. ह्या 73व्या घटना दुरुस्तीचं आणखी एक कारण असं आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये प्रबळ समाज घटकांचं वर्चस्व होतं. म्हणजे सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या काही समाज घटक प्रभावी होते. उदाहरण द्यायचं झालं तर ग्रामपंचायतीचे सरपंच, पंचायत समित्यांचे सभापती आणि जिल्हा परिषदांचे अध्यक्ष हे समाजातल्या वरिष्ठ वर्गातले असायचे. सरंजामदार म्हणा, त्यांना पारंपरिक घराणी म्हणा, राजकारणामध्ये पुढारलेले आणि आर्थिकदृष्ट्या पुढारलेले. त्यामुळे काय व्हायचं की दुर्बल घटकांना, गरीब वर्गांना, अनुसूचित जाती जमाती असतील, स्त्रिया असतील, यांना या संस्थांच्या मध्ये पुरेसं प्रतिनिधित्व मिळायचं नाही. पुढारलेल्या जाती, संख्येनं बहुसंख्य असलेल्या जाती आणि पुरुष वर्ग यांचं वर्चस्व या स्थानिक संस्थांच्या मध्ये होतं. आणि म्हणून साहजिकच सत्तेत यांचं वर्चस्व असल्यामुळं या संस्थांकडून ज्या योजना राबवल्या जायच्या त्या योजनांचे लाभधारक पण समाजातले सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या पुढारलेले जे वर्ग होते त्यांनाच त्या योजनांचा लाभ मिळायचा, त्यांच्यासाठीच निधी खर्च व्हायचा. आणि दुर्बल घटकांकडे, धार्मिक सामाजिक अल्पसंख्याकांच्याकडे, गरीब वर्गाकडे, अनुसूचित जाती जमाती आणि महिलांच्याकडे, अपंगांच्याकडे दुर्लक्ष व्हायचं. आणि म्हणून या प्रबळ सामाजिक घटकांचं वर्चस्व कमी करून सर्व समाज घटकांना, स्त्रियांसहित गरिबांना पण पुरेसं प्रतिनिधित्व या संस्थांमध्ये मिळावं म्हणून 73वी घटना दुरुस्ती करणं आवश्यक होतं. आणखी एक कारण 73व्या घटना दुरुस्तीला झालं ते म्हणजे अकार्यक्षम झालेल्या होत्या या संस्था. या संस्थांच्या मध्ये असणारी नोकरशाही प्रवृत्ती, प्रशासकांची असणारी उदासीनता, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा राज्य सेवेत असणारा इंटरेस्ट आणि स्थानिक संस्थांमध्ये काम करण्यात असणारी त्यांची उदासीनता, यामुळं ही नोकरशाही उदासीन होती. आणि या उदासीन नोकरशाहीच्यामुळं या संस्था कार्यक्षमतेनं काम करत नव्हत्या. अकार्यक्षमतेचं दुसरं कारण असं होतं या संस्थांच्या मध्ये
या संस्थांच्या मध्ये राजकीय हस्तक्षेप होता आणि नुसताच म्हणजे धोरणापुरता नव्हता, तर दैनंदिन कार्यात पण हस्तक्षेप व्हायचा. कारण जो सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या पुढारलेला वर्ग होता तो प्रशासकीय अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवायचा. राज्य शासनाचं त्यांच्यावर फारसं नियंत्रण नसायचं, किंबहुना राज्य शासनाचंही नियंत्रण आणि स्थानिक नेत्यांचंही नियंत्रण असं दुहेरी नियंत्रण. त्यामुळं अधिकारी वर्गाला पण काम करणं कठीण जायचं. तसंच म्हणजे थोडक्यात काय की दैनंदिन कामकाज राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळं या संस्था कार्यक्षम बनल्या. आणि आणखी एक कार्यक्षमतेचं कारण असं झालं की आर्थिक चणचण असायची. म्हणजे आर्थिक परावलंबन, करांचं उत्पन्न स्वतःचं उत्पन्न नाही आणि राज्य शासनावरील परावलंबित्वामुळं या संस्था आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेल्या होत्या, अपंग झालेल्या होत्या. तसंच त्यामुळं काय होतं की आर्थिक दुर्बलतेअभावी या संस्थांना ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या त्या पाडल्या जात नव्हत्या, त्यांना ते शक्य नव्हतं आणि म्हणून त्या कार्यक्षम बनलेल्या होत्या. तसंच कर्मचारी वर्गाची जी नेमणूक होत होती या संस्थांच्या मध्ये, यामध्ये भ्रष्टाचार केला जायचा. आणि साहजिकच आहे की स्थानिक लोकांच्या हातामध्ये सत्ता आल्याच्या नंतर, समाजातल्या पुढारलेल्या वर्गाच्या हातामध्ये सत्ता आल्याच्या नंतर विशिष्ट वर्गातल्या लोकांची भरती किंवा पैसे घेऊन भरती, लाचलुचपत घेऊन या संस्थांच्या मध्ये भरती केली जायची कनिष्ठ कर्मचाऱ्यांची. त्यामुळे साहजिकच भ्रष्टाचाराला वाव या ठिकाणी होता आणि म्हणून 73वी घटनादुरुस्ती करणं गरजेचं होतं. आता हे 73वी घटनादुरुस्ती का करावी लागली याची, या 73व्या घटनादुरुस्तीची पार्श्वभूमी आपण बघितल्याच्या नंतर आपण पुढे बघणार आहोत LM संघवी आयोग. LM संघवी आयोग कशासाठी बघायचा, तर या LM संघवी आयोगाच्या शिफारशीनुसारच ही 73वी घटनादुरुस्ती झालेली आहे. 1984 साली राजीव गांधी हे पंतप्रधान झाले आणि राजीव गांधी पंतप्रधान झाल्याच्या नंतर लोकशाही विकेंद्रीकरणाचा उद्देश समोर ठेवून 1986 मध्ये त्यांनी संघवी आयोगाची नेमणूक केली केंद्र शासनाने. या संघवी आयोगाने ज्या शिफारशी केल्या त्या अशा आहेत: पंचायत संस्थांना घटनात्मक दर्जा आणि स्थान द्यावं अशी पहिली शिफारस केली. दुसरी महत्वाची शिफारस संघवी आयोगाची आहे, या संस्थांच्या निवडणुका खूप अनियमित होतात आणि म्हणून घटनेत तरतूद करून या संस्थांच्या निवडणुका नियमितपणे झाल्या पाहिजेत असं या संघवी आयोगानं सांगितलं. तिसरी महत्वाची शिफारस संघवी आयोगाने केली की ग्रामपंचायतींना खात्रीची उत्पन्न साधनं मिळवून दिली पाहिजेत. ग्रामपंचायती म्हणजे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, यांना उत्पन्नाच्या दृष्टीने त्या परावलंबी आहेत, दुर्बल आहेत, म्हणून उत्पन्नाची साधनं खात्रीशीर त्यांना मिळवून द्यावीत. आणि चौथी शिफारस महत्वाची अशी केली की राज्यात न्यायालयीन आयोग स्थापन करावा. म्हणजे या संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत, या पंचायत संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये, कारभाराच्या बाबतीमध्ये किंवा जर काही समस्या निर्माण झाल्या, प्रश्न निर्माण झाले किंवा त्या संस्था राज्य शासनाकडून बरखास्त केल्या गेल्या, तर त्याच्याबाबत जो वाद होतो, जो समस्या निर्माण होतो, जो प्रश्न निर्माण होतो, त्या बाबतीमध्ये प्रश्न सोडवण्यासाठी, वाद सोडवण्यासाठी एक न्यायालयीन आयोगाचं गठन करावं अशी चौथी शिफारस या संघवी आयोगाने केली. थोडक्यात काय की संघवी आयोगाच्या शिफारशीच्या नुसार 73वी घटनादुरुस्ती झालेली आहे. आता आपण प्रत्यक्षात घटनादुरुस्तीच्याकडे जाऊया. 1986 साली संघवी आयोगानं आपला अहवाल राज्य शासनाला सादर केला. त्यानंतर संघवी आयोगाच्या शिफारशी जरी राज्य शासनाला प्राप्त झाल्या तरी 1989 मध्ये राजीव गांधींनी 64वी घटनादुरुस्ती विधेयक संसदेमध्ये मांडलं. ते विधेयक लोकसभेमध्ये पास झालं, परंतु ते राज्यसभेमध्ये काही पास होऊ शकलं नाही. त्यामुळं राजीव गांधींचा 1989 साली या घटनादुरुस्तीसाठी पंचायत संस्थांच्या जो 64व्या घटनादुरुस्तीचा प्रयत्न होता तो अपयशी ठरला. मग 1989ला VP सिंगांच्या जनता दलाचं सरकार आलं सत्तेवर आणि या सरकारनं 1990 मध्ये 74वं घटनादुरुस्ती विधेयक मांडलं. परंतु हे विधेयक संमत होण्याच्या आत
हे सरकार सत्तेवरून गेलं, बहुमताअभावी अविश्वास ठराव पास झाला आणि हे सरकार सत्तेवरून गेलं आणि मग पुन्हा ही 74वी घटनादुरुस्ती जी होती पंचायत राज संस्थांच्या संबंधी ही पुन्हा बारगळली. त्यानंतर 1991 मध्ये पी.व्ही. नरसिंहराव यांचं सरकार सत्तेवर आलं. पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव सत्तेवर आले. परंतु त्यांनी 1992ला हे 73व्या घटनादुरुस्तीचं विधेयक मांडलं आणि मग राष्ट्रपतींनी या विधेयकावर सही केली आणि 1993ला या विधेयकावर सही होऊन पी.व्ही. नरसिंहरावांच्या काळामध्ये ही 73वी घटनादुरुस्ती अस्तित्वात आली आणि 24 एप्रिल 1993 पासून या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी सुरू झाली. आता हे थोडक्यात वास्तविक संघवी आयोग आणि या घटनादुरुस्तीची एकंदरीत पार्श्वभूमी समजून घेतल्याच्या नंतर पुढे आपण प्रत्यक्षात 73व्या घटनादुरुस्तीमधल्या तरतुदींकडे जाऊया. 73व्या घटनादुरुस्तीतल्या तरतुदी अतिशय व्यापक आहेत. खूप मोठा तो भाग आहे, पण आपण तो क्रमाक्रमाने समजून घेऊया. तर 73व्या घटनादुरुस्तीमध्ये कलम 243 मध्ये ही घटनादुरुस्ती झालेली आहे. लक्षात ठेवा, जेव्हा 73वी घटनादुरुस्ती किंवा 74वी घटनादुरुस्ती येते त्यावेळेला कलम 243 मध्ये या दुरुस्त्या झालेल्या आहेत. तर या घटनादुरुस्तीने काय केलं, पहिलं वैशिष्ट्य या घटनादुरुस्तीचं असं की या घटनादुरुस्तीनं स्थानिक स्वशासनाची, पंचायत राजची सुस्पष्ट निसंदिग्ध अशी व्याख्या केली किंवा स्थानिक स्वशासनाच्या मध्ये ज्या ज्या वेगवेगळ्या संज्ञा होत्या या संज्ञांचं स्पष्टीकरण केलंय. या संज्ञा सुस्पष्ट केल्या. उदाहरणार्थ ग्रामसभा कशाला म्हणायचं, ग्रामपंचायत कशाला म्हणायचं, म्हणजे ग्रामपंचायतीसाठी किती लोकसंख्या पाहिजे, कोण त्याचे सदस्य आहेत, तालुका पंचायत कशाला म्हणायचं, जिल्हा परिषद कशाला म्हणायचं, त्या त्या संस्थांना आवश्यक असणारी स्थापनेसाठीची लोकसंख्या, त्या संस्थांचं कार्यक्षेत्र काय असेल, त्या संस्थांचे सदस्य कसे असेल, या सगळ्या गोष्टी म्हणजे जेवढ्या जेवढ्या पंचायत संस्था होत्या त्या सगळ्या पंचायत संस्थांच्या बाबतीमध्ये सुस्पष्ट व्याख्या, सुस्पष्ट संज्ञा या 73व्या घटनादुरुस्तीने केलेल्या आहे. आणि म्हणून सुस्पष्ट व्याख्या, सुस्पष्ट आणि निसंदिग्ध संज्ञा असं या घटनादुरुस्तीचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. या घटनादुरुस्तीचं दुसरं वैशिष्ट्य आहे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था. आता या घटनादुरुस्तीनं 3 स्तर सांगितले, स्थानिक स्वशासनाचे, ग्रामीण पंचायत राज व्यवस्थेचे. ही जी पंचायत राज व्यवस्था आहे 73वी घटनादुरुस्ती ही ग्रामीण स्थानिक स्वशासनाशी संबंधित आहे. 74वी घटनादुरुस्ती ही नागरी स्थानिक स्वशासनाशी संबंधित आहे. आणि म्हणून या त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेमध्ये 73व्या घटनादुरुस्तीमध्ये गाव, तालुका आणि जिल्हा अशा 3 पातळ्या सांगितल्या. गाव पातळीवर ग्रामपंचायत असेल, तालुका पातळीवर तालुका पंचायत किंवा पंचायत समिती असेल आणि जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असेल. अशी तरतूद या त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची या 73व्या घटनादुरुस्तीने केली. मात्र ज्या राज्यांची लोकसंख्या 20 लाखांच्या पेक्षा कमी आहेत अशा राज्यांना द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची सवलत या घटनादुरुस्तीने दिलेली आहे. म्हणजे तिथे द्विस्तरीय म्हणजे कुठला दुसरा स्तर नाही, तर अशा 20 लाखपेक्षा कमी लोकसंख्येच्या राज्यांच्या मध्ये ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद असली तरी चालेल. म्हणजे गाव आणि जिल्हा स्तरावरील संस्था असली तरी पुरेशी आहे. तालुका स्तरावरची पंचायत समिती किंवा ज्या त्या राज्यामध्ये जे काही नाव असेल त्या संस्थेचं तालुका स्तरावरच्या ती मधली संस्था, तालुका स्तरावरची संस्था नसली तरी चालेल. अशा प्रकारची सवलत, सूट या घटनादुरुस्तीनं त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेच्या बाबतीमध्ये 20 लाखपेक्षा कमी लोकसंख्येच्या राज्यांना दिलेली आहे. तिसरं वैशिष्ट्य या घटनादुरुस्तीचं आहे की प्रत्येक राज्याचा स्थानिक स्वशासनासंबंधीचा स्वतंत्र कायदा करायला सांगितलेला आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करण्याच्यासाठी प्रत्येक राज्यानं स्वतंत्र कायदा करावा आणि असा कायदा करणं ही प्रत्येक राज्याची घटनात्मक जबाबदारी आहे असं या घटनादुरुस्तीने सांगितलं. तिसरी
चौथा जो भाग आहे किंवा चौथं जे वैशिष्ट्य आहे या घटनादुरुस्तीचं ते आहे ग्रामसभा. कलम 243 घटनादुरुस्तीचं 243 मध्ये ग्रामसभेची तरतूद केलेली. अगोदर स्थानिक स्वशासनाच्या संबंधी कुठलीही घटनात्मक तरतूद या घटनादुरुस्तीच्या पूर्वी नव्हती. म्हणजे ग्रामपंचायती स्थापन कराव्यात असं मार्गदर्शक तत्वामध्ये म्हटलेलं होतं. म्हणजे राज्यांनी ग्रामपंचायती स्थापन करायला प्रोत्साहन द्यावं आणि त्या संस्थांना स्वायत्त अधिकार द्यावेत असं जरी मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटलेलं असलं तरी प्रत्यक्षामध्ये ह्या ग्रामसभा मात्र सगळ्या राज्यांच्या मध्ये अस्तित्वात आलेल्या नव्हत्या आणि म्हणून 243 मध्ये घटनादुरुस्तीनं ग्रामसभा स्थापन करण्याची तरतूद केली. ग्रामसभा म्हणजे काय? मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची संज्ञेची सुस्पष्ट व्याख्या या घटनादुरुस्तीने केली. ग्रामसभेची पण व्याख्या केली. ग्रामसभा कशाला म्हणायचं तर गावातील मतदार यादीमध्ये जे प्रौढ नागरिक असतील, स्त्री पुरुष किंवा तृतीयपंथी किंवा अन्य असतील, असे सर्व प्रौढ नागरिक म्हणजे 18 वर्ष वय ज्यांचं पूर्ण आहे असे सर्व लोक मतदार यादीत नाव असलेले हे सगळे ग्रामपंचायतीचे सभासद किंवा सदस्य असतील. आणि या घटनादुरुस्तीमध्ये ग्रामसभेची व्याख्या करण्याच्या बरोबर ग्रामसभेची कार्य काय काय आहेत, ग्रामसभेला अधिकार कोणते आहेत याच्या बाबतीमध्ये राज्य विधिमंडळानं कायदा करावा असं या घटनादुरुस्तीमध्ये म्हटलेलं आहे. तसंच ग्रामसभेच्या अधिकार कार्य काय असावेत या संबंधी सुद्धा त्या राज्याच्या विधिमंडळानं कायदा करावा असं या घटनादुरुस्तीनं म्हटलेलं आहे. त्यानंतर घटनादुरुस्तीचं 5वं वैशिष्ट्य आहे या पंचायत संस्थांच्या रचनेच्या संबंधीचं ते वैशिष्ट्य आहे. तर हे वैशिष्ट्य असं आहे की कलम 243 याच्यामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे. तर ही घटनादुरुस्ती जी आहे या घटनादुरुस्तीला अनुसरून राज्य विधिमंडळांनी या पंचायत संस्थांची रचना करावी असं या घटनादुरुस्तीमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे त्या राज्यामध्ये या पंचायत संस्थांची रचना कशी असावी त्या राज्य विधिमंडळानं कायदा करून ठरवायचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये काय काय येईल त्या पंचायत संस्था ज्या आहेत त्रिस्तरीय आणि प्रत्येक स्तरावरच्या संस्थेचं कार्यक्षेत्र काय राहील, त्याची लोकसंख्या किती राहील त्या संस्थेची, त्यांची सदस्य संख्या त्या संस्थेची किती राहील, तर त्या संबंधी राज्य विधिमंडळानं कायदा करून ठरवावं. तसंच मात्र एक गोष्ट हे कायदा करताना राज्य विधिमंडळाने केलं पाहिजे की सर्वत्र समानता त्या बाबतीमध्ये असली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या एखाद्या गावाला जर 600 लोकसंख्येला ग्रामपंचायत स्थापन करायची आहे तर महाराष्ट्रातल्या दुसऱ्या कोणत्याही गावासाठी ग्रामपंचायत स्थापन करताना 600च लोकसंख्या आवश्यक असेल. किंवा एखाद्या ग्रामपंचायतीचं कार्यक्षेत्र राज्य विधिमंडळाच्या कायद्याने जेवढं ठरवून दिलं तेवढं अन्य कोणत्याही ग्रामपंचायतीचं कार्यक्षेत्र समान असेल. थोडक्यात काय की या संस्थांची रचना, कार्य, अधिकार राज्य विधिमंडळाने कायदा करून ठरवायचे आणि त्या बाबतीमध्ये राज्यभर समानता असेल असं या प्रकारचा कायदा करावा असं या घटनादुरुस्तीने सांगितलं. पुढची 6वं वैशिष्ट्य या घटनादुरुस्तीचं आहे प्रत्यक्ष निवडणुकीची शिफारस किंवा प्रत्यक्ष निवडणुकीचा स्वीकार. या संस्थांच्या ज्या निवडणुका व्हायच्या आहे म्हणजे सदस्य जे निवडायचे म्हणजे थोडक्यात कार्यकारी मंडळ या संस्थांचं, हे कार्यकारी मंडळ हे सदस्य निवडताना ते लोकसंख्येनुसार निवडावेत. म्हणजे त्या गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्या गावाचं मतदारसंघात विभाजन करावं. म्हणजे जेवढे त्या संस्थेसाठी सदस्य संख्या आहेत त्या सदस्य संख्ये इतके मतदारसंघ तयार करायचे आणि मग या संस्थेची निवडणूक घ्यायची. आणि ही निवडणूक प्रत्यक्ष निवडणूक घ्यायची म्हणजे लोकांनी मतदान करायचंय अशा पद्धतीनं म्हणजे प्रौढ मतदान पद्धतीचा स्वीकार म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. तसंच संस्थांच्या जे सभापती असतील, प्रमुख असतील, सरपंच, सभापती किंवा अध्यक्ष जे काही त्यांना नाव आहेत ते, तर ते सुद्धा प्रत्यक्ष निवडणुकीनंच निवडले जावेत. म्हणजे
पदाधिकारी हे निवडून आलेल्या सदस्यांच्या मधून निवडले गेले असा राज्य शासनाने पुढे कायदा केला आणि सदस्य हे सर्व लोकांनी प्रौढ मतदारांनी निवडून दिले. तर अशा पद्धतीनं या संस्थांच्यासाठी प्रत्यक्ष निवडणुकीची शिफारस ही या 73व्या घटनादुरुस्तीनं केलेली आहे. 73व्या घटनादुरुस्तीचं 6वं वैशिष्ट्य आहे पदसिद्ध सदस्य. म्हणजे जसे प्रत्यक्ष निवडणुकीनं निवडलेले सदस्य आहेत तसे पदसिद्ध सदस्यांची पण तरतूद या घटनादुरुस्तीनं केलेली आहे. तर हे पदसिद्ध सदस्य कोणते? सरपंच, पंचायत समिती आणि पंचायत समितीचे सभापती असे हे जे सदस्य आहेत हे वेगवेगळ्या संस्थांच्या मध्ये पदसिद्ध सदस्य म्हणून राहतील. म्हणजे कसे? तर एखाद्या पंचायत समितीच्या क्षेत्रामध्ये जेवढी गावं आहेत त्या सर्व गावांचे सरपंच हे पंचायत समित्यांचे पदसिद्ध सदस्य असतील. एखाद्या जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये जेवढ्या पंचायत समित्या आहेत त्या सर्व पंचायत समित्यांचे सभापती हे त्या जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतील. अशा प्रकारची तरतूद केलेली आहे. किंवा लोकसभा आणि विधानसभेचे जे सदस्य आहेत जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातले तर ते देखील त्या जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतील. त्यापुढे राज्यसभा आणि विधान परिषद यांचे सदस्य पण या पंचायत संस्थांचे पदसिद्ध म्हणजे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतील. आणि राज्यसभा आणि विधान परिषदेचे जे सदस्य आहेत हे ज्या जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात मतदार यादीत नाव आहे त्यांचं त्याच संस्थेचे ते पदसिद्ध सदस्य बनतील. आता लोकसभा आणि विधानसभा सदस्याला कुठल्या मतदार यादीत नावे ही अट नाहीये, परंतु राज्यसभा आणि विधान परिषद सदस्याला कुठल्या मतदार यादीत त्यांचं नाव आहे त्याच कार्यक्षेत्रातल्या संस्थेचे ते पदसिद्ध सदस्य बनू शकतात. अशी अट का घातली विधान परिषद आणि राज्यसभा सदस्याला? त्याचं कारण असं, राज्यसभेचा सदस्य हा सगळ्या राज्याचा प्रतिनिधी असतो, तो एखाद्या जिल्ह्याचा प्रतिनिधी नसतो. विधान परिषद सदस्याचं पण तसंच आहे, तो संपूर्ण राज्याचा असतो. उदाहरणार्थ विधान परिषदेचा शिक्षक प्रतिनिधी आहे, विधान परिषदेचा पदवीधरांचा प्रतिनिधी असलेला आमदार आहे, तर तो सगळ्या राज्यातल्या शिक्षकांचा सगळ्या राज्यभरात म्हणजे पूर्ण राज्यभरातल्या पदवीधरांचा प्रतिनिधी असतो. त्यामुळे तो कोणत्या जिल्हा परिषदेचा सदस्य राहील किंवा राज्यसभेचा सदस्य जो आहे तो पूर्ण राज्याचा प्रतिनिधी म्हणून राज्यसभेमध्ये गेलेला आहे त्या राज्यातून. तर मग त्यांना जे पदसिद्ध सदस्यत्व जिल्हा परिषदेचं द्यायचं आहे ते सदस्य राज्यसभा विधान परिषद सदस्य ज्या मतदारसंघामध्ये त्यांचं नाव आहे मतदार म्हणून त्या ठिकाणच्या जिल्हा परिषदेचे ते पदसिद्ध सदस्य राहतील. मात्र या सदस्यांना पदसिद्ध सदस्यांना सर्वसाधारण बैठकीत मतदान करता येईल, परंतु पदाधिकारी निवडीमध्ये मात्र त्यांना मतदान पदसिद्ध सदस्यांना करता येणार नाही. पुढची 7वी तरतूद आहे किंवा 7वं वैशिष्ट्य आपल्याला या 73व्या घटनादुरुस्तीचं सांगता येईल पदाधिकारी निवडीच्या संबंधातलं. पदाधिकारी म्हणजे कोणते? प्रमुख आणि उपप्रमुख. म्हणजे ग्रामपंचायतीचा सरपंच, उपसरपंच, पंचायत समितीचा सभापती, उपसभापती, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष हे जे पदाधिकारी आहेत यांचं निर्वाचन कसं होईल, यांची निवड कशी होईल? तर घटनादुरुस्तीनं असं सांगितलं की या पदाधिकाऱ्यांची निवड ही निर्वाचित सदस्यांच्याकडूनच व्हावी. पदसिद्ध किंवा सहयोगी सदस्य यांच्या निवडणुकीमध्ये मतदानात भाग घेऊ शकणार नाहीत. कारण खऱ्या अर्थाने लोकशाही स्थापन करायची असेल तर लोकनिर्वाचित सदस्यांनाच पदाधिकारी निवडता आले पाहिजेत. आणि म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निर्वाचित सदस्यांनी हे पदाधिकारी निवडावेत. आणि ग्रामपंचायतीच्या संबंधी राज्य शासनानं कायदा करावा आणि पदाधिकारी कसे निवडावेत हे ठरवावं असं या घटनादुरुस्तीमध्ये पदाधिकारी निवडीच्या बाबतीत सांगितलेलं आहे. पुढे 8वं वैशिष्ट्य आहे या घटनादुरुस्तीचे, ते आहे सदस्यांच्या आरक्षणाच्या बाबतीतलं. या सदस्यांचं
आरक्षण कसं असेल, या संस्थांच्या मध्ये आरक्षण कसं असेल, तर SC ST, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना जे प्रतिनिधित्व द्यायचंय सदस्यत्वाचं, तर हे लोकसंख्येच्या प्रमाणात असेल. ओबीसींना म्हणजे इतर मागासवर्ग किंवा इतर मागास प्रवर्ग यांना 27% आरक्षण असेल, महिलांना 1/3 आरक्षण असेल. तर अशा पद्धतीनं SC ST अनुसूचित जाती जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणात, त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रातल्या लोकसंख्येच्या प्रमाणात, ओबीसीला राज्यभरात किंवा देशभरात 27% आणि महिलांना देशभरात सर्व राज्यांच्या मध्ये 1/3 आरक्षण हे द्यावं असं या घटनादुरुस्तीनं म्हटलेलं आहे. आणि हे जे आरक्षण आहे हे आरक्षित मतदारसंघ आळीपाळीने बदलतील. म्हणजे आता समजा ग्रामपंचायतीला 1 क्रमांकाचा वार्ड महिलांसाठी आरक्षित आहे, तर पुढच्या वेळेला 2 क्रमांकाचा वार्ड आरक्षित होईल आणि पहिला वार्ड खुला होईल. किंवा मागासवर्गासाठी आता जो या पंचवार्षिकला एखादा मतदारसंघ आरक्षित आहे, तर तो पुढच्या वेळेला जनरल वर्गासाठी होईल आणि एखादा महिलासाठी असलेला पुढच्या वेळेला पुन्हा जनरलसाठी होईल. म्हणजे हे जे आरक्षण आहे या अनुसूचित जाती जमातींचं, ओबीसींचं आणि महिलांचं, हे आरक्षित मतदारसंघ आळीपाळीने बदलतील. त्यानंतर 9वं वैशिष्ट्य या घटनादुरुस्तीचं असं आहे की या पदाधिकारींना पण आरक्षण आहे. जसं सदस्यांसाठी आरक्षित जागा आहेत SC ST OBC आणि महिलांसाठी, तसं पदाधिकाऱ्यांना सुद्धा आरक्षण असेल. म्हणजे SC STला जसं सदस्यांना आहे तशाच प्रकारचं SC STला लोकसंख्येच्या प्रमाणात, ओबीसींना 27% आणि महिलांना 1/3 आणि त्यासाठीचा कायदा राज्य सरकारनं करावा असं या घटनादुरुस्तीमध्ये म्हटलेलं आहे. 10वं वैशिष्ट्य या 73व्या घटनादुरुस्तीचं आहे ते कार्यकालासंबंधी. या संस्थांचा कार्यकाल किती असेल, तर घटना कलम 243E मध्ये दुरुस्तीनुसार या सर्व संस्थांचा कार्यकाल 5 वर्षाचा ठेवलेला आहे. त्रिस्तरीय सगळ्यात ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद 5 वर्षाचा निश्चित कार्यकाल असेल. आणि हा कार्यकाल या संस्थेच्या निवडणुकीनंतर संस्थेची जी पहिली बैठक होईल निर्वाचित सदस्यांची, या पहिल्या बैठकीच्या दिनांकापासून हा कार्यकाल मोजला जाईल. आणि हा कार्यकाल सर्व संस्थांना समान असेल. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या संस्थांना, या सर्वांना समान 5 वर्षाचा कार्यकाळ असेल. त्यानंतर राज्य शासन ह्या संस्था बरखास्त करून त्यांचा कार्यकाळ कमी करू शकेल. आता बरखास्तीला काय कारणं असतात आपल्याला माहिती की अकार्यक्षमता, भ्रष्टाचार या कारणांनी राज्य शासन या संस्था बरखास्त करू शकतं. मात्र बरखास्त केल्याच्या नंतर, बरखास्तीनंतर 6 महिन्याच्या आत या संस्थांच्या निवडणुका घेतल्या पाहिजे. नाहीतर जाणीवपूर्वक विरोधी सत्ता असलेली संस्था बरखास्त करणं आणि दीर्घकाळ निवडणुका न घेणं हा जो घटनादुरुस्तीपूर्वीचा दोष होता तो दूर करण्यासाठी बरखास्तीनंतर 6 महिन्याच्या आत निवडणुका घेतल्या पाहिजे. आणि समजा एखाद्या संस्थेचा जो 5 वर्षाचा कार्यकाळ आहे तो 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण व्हायला 6 महिन्यापेक्षा जास्त अवधी नसेल, 6 महिन्याच्या आतला अवधी नसेल, तर त्या संस्थेची जी निवडणूक होईल ती निर्धारित वेळेत होईल. उदाहरणार्थ एखादी संस्थेचा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला नाहीये, म्हणजे त्या संस्थेचा 5 वर्ष, 4 वर्ष आणि 7 महिने कार्यकाळ झालेला आहे. म्हणजे कार्यकाळ किती बाकी राहिला संस्थेचा? 5 महिन्यांचा. तर मग 5 महिन्यासाठी त्या संस्थेची लगेच मध्ये निवडणूक होणार नाही. तर 6 महिन्यापेक्षा कमी काळ शिल्लक आहे संपायला. आणि म्हणून मग जी 5 वर्ष संपल्याच्या नंतर जी निवडणूक त्यांची होणार आहे ती 5 वर्षाच्या नंतर पूर्ण होईल पहिले मुदत, त्यावेळेला त्या संस्थेची निवडणूक नियमितपणे होईल असं या कार्यकाळासंबंधीच्या दुरुस्तीमध्ये म्हटलेलं आहे. पुढचं वैशिष्ट्य या घटनादुरुस्तीचं 11वं आहे ते आहे सभासदाच्या अपात्रतेसंबंधीची तरतूद आहे. तर कलम 243F किंवा 243F यामध्ये असं म्हटलेलं आहे,
सभासदांच्या अपात्रतेसंबंधी संबंधित राज्याच्या ज्या निवडणुकांच्यासाठी जी अपात्रता आहे तीच अपात्रता या संस्थांच्यासाठी असेल. म्हणजे राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीसाठी निवडणूक लढवण्यासाठी जी अपात्रता आहे, म्हणजे आमदाराची निवडणूक लढवायला जी अपात्रता आहे तीच अपात्रता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठीची असेल. आणि या बाबतीमध्ये राज्य शासनानं कायदा करावा. मात्र आणि ही अपात्र घोषित केलेली जी व्यक्ती आहे, राज्य शासनाची निवडणूक लढवायला म्हणजे विधानसभेची निवडणूक लढवायला जी अपात्र घोषित केलेली व्यक्ती आहे ती कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवू शकणार नाही. मात्र एक गोष्ट अशी आहे की कुठल्याही व्यक्तीला 21 वर्ष वयाची पूर्ण झालेली आहे परंतु 25 वर्ष पूर्ण नाही म्हणून तिला अपात्र घोषित करता येणार नाही. आता हे कलम असं का घातलं या दुरुस्तीमध्ये? कारण असं की वर आपण बघितलं की राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीला जी अपात्रता आहे किंवा एखाद्या व्यक्तीला अपात्र ठरवलं निवडणूक लढवायला तर त्या व्यक्तीला स्थानिक संस्थेच्या पण निवडणुकीला अपात्र घोषित करायचं आहे. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीचं म्हणजे राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीला पात्रतेचं वय आहे विधानसभेला 25 वर्ष आणि मग वय पूर्ण नाही म्हणून एखाद्या व्यक्तीला जर निवडणूक लढवायला घोषित केलं अपात्र म्हणजे 25च्या आतच्या व्यक्तीला समजा त्याचं 24 वय आहे आणि त्याचं 24 वय आहे म्हणून त्याला विधानसभेच्या निवडणुकीला अपात्र ठरवलं, पण विधानसभेला अपात्र ठरवलं वयाच्या कारणाने म्हणून त्याला स्थानिक संस्थेच्या निवडणुकीला अपात्र ठरवता येणार नाही. कारण विधानसभेला वयाची पात्रता 25 वर्ष वयाची आहे आणि स्थानिक स्वशासनासाठी निवडणूक लढवायला वयाची पात्रता 21 वर्षाची आहे. तर अशा प्रकारे हे 25 वर्ष वयाची जी अट आहे ती इथे नाही राज्य विधिमंडळाची, तर ही इथं आहे 21 वर्षाची अट या स्थानिक संस्थेच्या निवडणूक लढवण्यासाठी आहे. तर ह्या संबंधीचे काही प्रश्न निर्माण झाले या अपात्रतेच्या संबंधी, तर त्या साठी राज्य विधिमंडळानं कायदा करावा, कायद्यात तरतूद करावी आणि कायद्यात तरतूद करून अपात्र संबंधी काही प्रश्न निर्माण झाला तर तो त्या कायद्यानं सोडवता येईल म्हणून राज्य शासनानं कायदा करावा अपात्रतेसंबंधी असं या घटनादुरुस्तीमध्ये सभासद अपात्रतेसंबंधी म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा भाग आहे या पंचायत संस्थांचे अधिकार, कार्ये आणि जबाबदाऱ्या. या पंचायत संस्थांच्या अधिकार, कार्य आणि जबाबदाऱ्याच्या संबंधी 243 ग या कलमामध्ये तरतूद केलेली आहे घटनादुरुस्तीनं. राज्य विधिमंडळाने कायदा करावा या संस्थांच्या कार्य आणि जबाबदाऱ्यांच्या संबंधी आणि कायदा करून या संस्थांना कोणती कामं करायची हे त्यांनी ठरवावं. तसंच कायदे करून योग्य ते अधिकार या संस्थांना द्यावेत असं या घटनादुरुस्तीनं म्हटलेलं आहे. म्हणजे योग्य ते अधिकार राज्य विधिमंडळानं कायदा करून द्यावेत. तसंच आर्थिक विकास आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी त्या कार्यक्षेत्राचा विकास करण्यासाठी विकास योजना तयार करण्याचं काम करावं आणि त्या योजनांची अंमलबजावणी करावी यासाठी राज्य विधिमंडळाने योग्य ते अधिकार त्यांना द्यावेत. आणि त्याबरोबरीनं संविधानामध्ये 11वी अनुसूची पण दिलेली आहे या घटनादुरुस्तीनं की ज्या अनुसूचीमध्ये 29 विषयाची यादी पण दिलेली आहे कोणती कामं या संस्थांनी करावी या संबंधामध्ये. ती पुढे आपण पुढच्या शेवटच्या वैशिष्ट्यामध्ये बघणार आहोत. तर 13वा वैशिष्ट्य या घटनादुरुस्तीचं 73व्या असं आहे आर्थिक अधिकाराच्या संबंधी आहे. 243 ह या कलमामध्ये हे आर्थिक अधिकारांचं तरतूद केलेले आहे. यामध्ये असं म्हटलेलं आहे घटनादुरुस्तीत की कार्यक्षेत्रातील लोकांवर या संस्था कर बसवू शकतात, त्या वसूल करू शकतात आणि त्या करांचा विनियोग करू शकतात आणि कोणते कर बसवायचे, कोणते गोळा करायचे, कसा विनियोग करायचा यासंबंधी राज्य विधिमंडळानं तरतूद करावी असं या घटनादुरुस्तीमध्ये म्हटलेलं आहे. तसंच
या पंचायत संस्थां या कायद्यामध्ये काय काय आलं पाहिजे, ही घटनादुरुस्ती असं सांगते की राज्य विधिमंडळाने या जो कायदा करायचा आहे आर्थिक तरतुदीच्या बाबतीमध्ये, करांच्या बाबतीमध्ये, या पंचायत संस्थांनी कोणते कर गोळा करावेत, या पंचायत संस्थांना राज्याच्या संचित निधीतून किती अनुदान द्यावं, कसं अनुदान द्यावं, त्यानंतर राज्य महसुलाचा किती वाटा या पंचायत संस्थांना द्यावा, हे कायदा करून राज्य विधिमंडळानं निश्चित करावं, असं ही घटनादुरुस्ती सांगते. पुढचं वैशिष्ट्य 14वं वैशिष्ट्य या घटनादुरुस्तीचं आहे ते आहे वित्त आयोग. 243I या किंवा 243E या कलमामध्ये ही दुरुस्ती किंवा ही तरतूद केलेली आहे. वित्त आयोग ही नवीनच गोष्ट या घटनादुरुस्तीनं आलेली. म्हणजे जसा केंद्राचा वित्त आयोग असतो तसा राज्यामध्ये पण वित्त आयोग असावा. आणि राज्यातला वित्त आयोग कशासाठी राहील, तर राज्यातला वित्त आयोग, त्याला राज्य वित्त आयोग असं म्हटलेलं आहे घटनादुरुस्तीत. आणि हा राज्य वित्त आयोग त्या राज्यातल्या पंचायत संस्थांच्या आर्थिक बळकटीसाठी काम करेल, आर्थिक बळकटीसाठी शिफारशी करेल. आणि हा वित्त आयोगाचं जे नियुक्ती आहे, ही नियुक्ती 5 वर्षासाठी असेल. वित्त आयोगावरचे सदस्य आणि त्याची नियुक्ती सदस्यांची राज्यपालाकडून केली जाईल. तर या वित्त आयोगाची कामं या घटनादुरुस्तीत सांगितलेली आहे की राज्य सरकार आणि पंचायत संस्था यांच्यामध्ये उत्पन्नाची विभागणी कशी करायची हे वित्त आयोग ठरवून देईल. त्यानंतर राज्याच्या संचित निधीतून पंचायत संस्थांना जे अनुदान द्यायचं, निश्चित अनुदान द्यायचं, ते निश्चित करण्याचं काम वित्त आयोग करेल. त्यानंतर पंचायत संस्थांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या संबंधी विविध उपाययोजना सुचवण्याचं काम वित्त आयोग करेल. त्याचबरोबर या पंचायत संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी या वित्त आयोगावर राज्यपाल ज्या ज्या जबाबदाऱ्या सोपविल त्या जबाबदाऱ्या या वित्त आयोगाने पार पाडायच्या आहे. हे आता पुढचं 15वं वैशिष्ट्य या आयोगाचं आहे, या घटनादुरुस्तीचं आहे, ते आहे लेखा व लेखा परीक्षण. कलम 243J किंवा 243J मध्ये असं म्हटलेलं आहे की पंचायत संस्थांची हिशोबाची पद्धत ही निश्चित असावी. तसंच हिशेब तपासणीबाबत सुद्धा निश्चित तरतुदी असाव्यात. राज्य विधिमंडळानं या पंचायत संस्थांनी आपले हिशेब कसे ठेवावेत, कुठल्या तत्वानुसार ठेवावेत आणि याची हिशेब तपासणी कुणी करावी, कशी करावी, यासंबंधी राज्य विधिमंडळाने कायदा करावा. म्हणजे लेखा व लेखा परीक्षणाच्या बाबतीत निश्चित तरतुदी कराव्यात असं या घटनादुरुस्तीने सांगितलेलं आहे आणि तो अधिकार राज्य शासनाकडे दिलेला आहे. त्यानंतर 16वं जे काही वैशिष्ट्य आहे या 73व्या घटनादुरुस्तीचं, ते आहे राज्य निर्वाचन आयोगाच्या संबंधी आहे. कलम 243K किंवा क असं हे कलम आहे या संबंधीचं. तर या कलमामध्ये असं म्हटलेलं आहे की या पंचायत संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निर्वाचन आयोग, राज्य निवडणूक आयोग स्थापन करावा. जसा केंद्रीय निवडणूक आयोग असतो आणि केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, आणखी पुढे विधानसभा, विधान परिषद यांच्या निवडणुका घेतं. म्हणजे केंद्रीय संसद आणि राज्य विधिमंडळ आणि राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका घेण्यासाठी जसा केंद्रीय निर्वाचन आयोग आहे, तसा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निर्वाचन आयोग स्थापन करावा अशी शिफारस केलेली आहे. आणि ह्या राज्य निर्वाचन आयोगाची नियुक्ती ही राज्यपालाकडून केली जाईल. या राज्य निर्वाचन आयोगाची कामं काय, तर या संस्थांच्या निवडणुका घेण्याच्यासाठी मतदार याद्या बनवणे किंवा त्या बनवलेल्या मतदार याद्या अद्ययावत करणे, दुरुस्त्या करणे त्यानंतर या संस्थांसाठीच्या निवडणुकांचं आयोजन करणं, या निवडणुकांचं नियोजन करणं, निवडणुका संचालित करणं, निवडणुका चालू असताना त्यावर देखरेख ठेवणं, निवडणुकांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणं, निवडणुकीचा निकाल जाहीर करणं आणि राज्य विधिमंडळाने यासंबंधी कायदा करायचा आहे. म्हणजे घटनेमध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या घटनात्मक तरतुदीनुसार राज्य विधिमंडळानं निर्वाचन आयोगाच्या स्थापनेसंबंधी त्या राज्यांनी कायदे करायचे आहे. आणि राज्याच्या राज्यपालांनी
या निर्वाचन आयोगाला स्थानिक संस्थांच्या निवडणुकांसाठी जो आवश्यक कर्मचारी वर्ग आहे त्याचा पुरवठा करायचा आहे. तर याचा जो आयुक्त आहे, निर्वाचन आयुक्त, एक निर्वाचन आयुक्त असेल या आयोगाचा, तर या आयुक्ताला पदच्युतीची पण पद्धत ठरवून दिलेली आहे. तर याच्या पदच्युतीची जी पद्धत आहे ती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पदच्युती ज्या पद्धतीनं होते त्या पद्धतीनं निर्वाचन आयुक्ताची, राज्य निर्वाचन आयुक्ताची पदच्युती केली जाईल. तसंच त्याच्या ज्या सेवा शर्ती आहेत, त्याचे जे वेतनमान आहे, यामध्ये त्याच्या कार्यकाळामध्ये नुकसानकारक बदल करू नयेत. आता याचं कारण काय? त्याच्या सेवा शर्तींमध्ये, त्याच्या वेतनामध्ये त्याला नुकसानकारक असं बदल करायचं नाही किंवा त्याच्या पदच्युतीची पण पद्धत अवघड ठेवलेली आहे. याचं कारण असं की तो निर्वाचन आयुक्त आहे, त्याला निवडणुका घ्यायच्या आहे, हे महत्त्वाचं पद आहे आणि म्हणून मग यासंबंधी नुकसानकारक बदल जर केले तर त्याचा अर्थ असा होतो की राज्य शासन किंवा राज्यपाल त्या ठिकाणी हस्तक्षेप करतं, निवडणुकीमध्ये दबाव टाकतं निर्वाचन आयुक्तावर आणि तो निर्वाचन आयुक्तावर त्याच्या सेवा शर्तीत बदल करून त्याच्या पगारात कमी जास्त करून दबाव टाकला जाऊ नये राज्य शासनाकडून. म्हणून त्याच्या सेवा शर्ती आणि त्याच्या वेतनमानामध्ये किंवा त्याच्या पदच्युतीच्या बाबतीमध्ये अशी कठीण पद्धती या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आलेली आहे. पुढचं 17वं वैशिष्ट्य या घटनादुरुस्तीचं आहे ते आहे विद्यमान अस्तित्वात असणाऱ्या पंचायत संस्थांच्या कायद्याच्या संबंधी. कलम 243N मध्ये असं म्हटलेलं आहे की 1992 पूर्वी पंचायत संस्थांचे जे कायदे होते हे कायदे नवे कायदे करेपर्यंत अस्तित्वात राहतील. म्हणजे घटनादुरुस्ती झाल्याच्या नंतर शिफारस केलेले नवे कायदे अस्तित्वात येणारच आहेत, पण तोपर्यंत 92 पूर्वीचे घटनादुरुस्तीच्या पूर्वीचे कायदे अस्तित्वात राहतील. त्यानंतर 18वं वैशिष्ट्य या घटनादुरुस्तीचं आहे या निवडणुकीत न्यायालयीन हस्तक्षेप असणार नाही. कलम 243O या कलमामध्ये सांगितलेलं आहे. तर न्यायालयीन हस्तक्षेप कशामध्ये राहणार नाही या संस्थांच्या निवडणुकांच्या? तर मतदारसंघाच्या सीमा निश्चित करणे, त्यानंतर मतदारसंघामधल्या जागांची वाटणी करणे यासंबंधी प्रश्न उपस्थित करता येणार नाही. म्हणजे मतदारसंघ जे निर्माण करायचे आहेत ते त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राच्या लोकसंख्येवर अवलंबून राहील. तसंच जागांची जी वाटणी करायची आहे, आरक्षित जागा असतील, म्हणजे सर्वसाधारण जागा, महिला जागा किंवा SC ST OBCच्या आरक्षित जागा यासंबंधी ज्या जागा वाटप करायचं आहे किंवा मतदारसंघ तयार करायचे आहेत निवडणुकीसाठी, सदस्य निवडीसाठी, तर त्याच्यामध्ये न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही किंवा कुणीही त्याविरुद्ध न्यायालयामध्ये जाणार नाही. त्याऐवजी काय केलं जाईल की राज्य शासनानं कायदा करावा आणि कायदा करून एक प्राधिकरण तयार करावं आणि मग त्या प्राधिकरणाला ते प्रकरणं सोपवायची आणि मग त्या प्राधिकरणाकडे विनंती अर्ज केल्याच्या नंतर ते प्राधिकरण त्या संबंधी त्या मतदारसंघाच्या सीमा आणि जागा वाटपासंबंधी निर्णय घेईल. त्यासाठी न्यायालयात जाण्याची आवश्यकता नाही. पुढचं 19वं वैशिष्ट्य या घटनादुरुस्तीचं असं आहे की ही घटनादुरुस्ती काही राज्यांना, काही आदिवासी क्षेत्रांना, काही वन्य जमातींना लागू नाही. म्हणजे काही आदिवासींच्या मध्ये त्यांच्या काही पारंपरिक पंचायती आहेत आणि म्हणून त्यांच्या पारंपरिक अधिकार, त्यांच्या पंचायतींचे अधिकार पुढे चालू राहावेत, त्यांच्या प्राचीन पंचायत व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप होऊ नये म्हणून ही घटनादुरुस्ती त्यांना लागू असणार नाही. यात घटनेचा जो 9वा विभाग आहे त्याच्यामध्ये सांगितलं की नागालँड, मेघालय आणि मिझोराम या 3 राज्यांना ही घटनादुरुस्ती लागू राहणार नाही. मात्र ह्या राज्यांनी ठरवलं तर ती राज्य ही घटनादुरुस्ती स्वीकारू शकतात. पण शासनाला ही, म्हणजे केंद्र शासनाला ही घटनादुरुस्ती
त्या राज्यांवर बळजबरीनं लादता येणार नाही. जर त्या राज्यांनी कायदा करून घटनादुरुस्ती स्वीकारली तर त्या राज्यांना ती नागालँड, मेघालय आणि मिझोरामला तर ती लागू होईल. त्यांनी स्वीकारली विधिमंडळानं तर तेही त्या विधिमंडळाच्या 2/3 सदस्यांच्या म्हणजे हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्यांच्या मतदानानं आणि एकूण सभासद संख्येच्या बहुमतानं जर त्यांनी तशा प्रकारचा ठराव राज्य विधिमंडळानं केला तर त्या राज्यांना स्वतःहून ही 73वी घटनादुरुस्ती आपल्या राज्यासाठी स्वीकारता येईल. अन्यथा नागालँड, मेघालय, मिझोराम या दुर्गम आदिवासी भागांना राज्यांना ही घटनादुरुस्ती लागू राहणार नाही. त्यांनी स्वतःहून स्वीकारली तर लागू राहील. पुढे आणखी या घटनादुरुस्तीमध्ये असं म्हटलेलं आहे की मणिपूर राज्यातला जो डोंगराळ भाग आहे या डोंगराळ प्रदेशाला ही घटनादुरुस्ती लागू राहणार नाही. आणि जिथं मणिपूरचे जिल्हा मंडळ अस्तित्वात आहेत तिथं जिल्हा परिषदा असणार नाहीत. त्यांची जुनी जिल्हा मंडळ अस्तित्वात राहतील. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये जो दार्जिलिंगचा डोंगराळ भाग आहे या दार्जिलिंगच्या डोंगराळ भागाला पण ही घटनादुरुस्ती लागू राहणार नाही. दार्जिलिंग जिथे गोरखा हिल कौन्सिल आहेत, जसं मणिपूरमध्ये जिल्हा मंडळ आहेत तसे दार्जिलिंगमध्ये दार्जिलिंग गोरखा हिल कौन्सिल आहे. तर तिथं जिल्हा परिषदेऐवजी ते दार्जिलिंग गोरखा हिल कौन्सिल जे आहे तेच राहील. त्यानंतर आसाम, मेघालय, मणिपूरचं मागाशी आपण सांगितलं की जर त्या राज्यांनी स्वीकारलं तरच त्या राज्याने ते लागू राहील. तसंच संसद कायदा करून आवश्यक फेरफार करून आसाम, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांसाठी ही घटनादुरुस्ती लागू करू शकते. म्हणजे ही घटनादुरुस्ती या 3 राज्यांनी स्वीकारली तर त्यांना लागू होईल असं जरी म्हटलं असलं तरी पण संसदेने जर कायदा केला तर या 3 राज्याला पण ही घटनादुरुस्ती लागू होईल. तर अशा पद्धतीनं ही घटनादुरुस्तीची तरतूद या 19 शिफारशी ज्या आपण बघितल्या या 19 शिफारशी झाल्याच्या नंतर जी आपली शेवटची 20वी शिफारस आहे ती आहे विषय सूचीच्या संबंधीची शिफारस. संविधानामध्ये म्हणजे या घटनादुरुस्तीचं 20वं वैशिष्ट्य त्याला आपण म्हणूया. तर या 20व्या वैशिष्ट्यामध्ये एक परिशिष्ट संविधानामध्ये समाविष्ट केलेलं आहे. ते आहे 11वं परिशिष्ट. संविधानाचं कलम 243(6) असं त्याला म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये एक विषय सूची दिलेली आहे. विषय सूची म्हणजे या ग्रामीण स्थानिक स्वशासन संस्थांनी कामं कोणती करायची, त्यांची कार्य जबाबदाऱ्या कोणत्या असतील, त्यांचं कार्य जबाबदाऱ्या संबंधीचा अधिकार क्षेत्र काय असेल या संबंधी दुरुस्ती आहे. तर या दुरुस्तीने जे विषय दिलेले आहेत या संस्थांच्याकडे त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रासंबंधीच्या विषयांची संख्या आहे 29. म्हणजे 29 विषयांच्या बाबतीमध्ये या संस्था काम करू शकतात. म्हणजे जसं केंद्र शासनाची विषय सूची आहे, राज्य शासनाची विषय सूची आहे, संघराज्याच्या रचनेमध्ये आपण अभ्यासलेलं आहे प्रथम वर्षीच्या अभ्यासात. तसं या स्थानिक संस्थांच्या कार्यक्षेत्राच्या अधिकार जबाबदाऱ्यांच्या संबंधी सुद्धा एक विषय सूची घटना दुरुस्तीनं 73व्या दिलेल्या आहे. त्या 29 विषयापैकी ते विषय पुढील प्रमाणे आहेत. कृषी आणि कृषी विस्तार म्हणजे शेती संबंधीच्या कोणतंही काम किंवा शेती विकासाच्या संबंधीचं कोणतंही काम या संस्था करू शकतात. जमीन सुधारणा, जमीन सुधारणांची अंमलबजावणी, जमीन एकत्रीकरण आणि मृद संधारण या बाबतीतली कामं या संस्था करू शकतात. त्यानंतर लहान पाटबंधारे, पाणी व्यवस्थापन, पाणलोट क्षेत्र विकासाची कामं या संस्था करू शकतात. चौथं काम पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन या संबंधी काम या संस्था करू शकतात. त्यानंतर मत्स्य व्यवसाय करू शकतात किंवा मत्स्य व्यवसायासाठीची ज्या योजना राबवायच्या त्या करू शकतात. सामाजिक वनीकरण आणि वनीकरण क्षेत्र या संबंधात या संस्था काम करू शकतात. त्यानंतर गौण किंवा किरकोळ वन उत्पादनाच्या विकासासंबंधी या संस्था काम करू शकतात. लघुउद्योग आणि अन्न प्रक्रिया उद्योगात या संस्था काम करू शकतात. खादी उद्योग, ग्रामोद्योग आणि कुटीर उद्योग याला प्रोत्साहन देणं, त्याला मदत करणं या संबंधी या संस्था काम करू शकतात.
ग्रामीण गृहनिर्माणाचं काम करू शकतात, म्हणजे गरीब मागास वर्गाला, दुर्बल घटकांना घरं बांधून देणं वगैरे, किंवा विधवा अपंगांसाठी गृहनिर्माण योजना या संस्था राबवू शकतात त्यांच्या आर्थिक कुवतीनुसार. तसंच पिण्याचं पाणी पुरवठ्याचं काम या संस्था करू शकतात. इंधन आणि चारा उपलब्ध करून देणं, पुरवणं हे काम या संस्था करू शकतात. रस्ते, नाली, पूल, तळी, जलमार्ग, दळणवळणाची इतर साधनं यासंबंधी काम या संस्था करू शकतात. ग्रामीण विद्युतीकरण आणि विजेचं वाटप यासंबंधी काम या संस्था करू शकतात. त्यानंतर अपारंपरिक ऊर्जा साधनं, दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम, प्राथमिक व दुय्यम शाळांसह शिक्षण, तांत्रिक प्रशिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण, त्यानंतर प्रौढ शिक्षण, अनौपचारिक शिक्षण, ग्रंथालये, सांस्कृतिक कार्यक्रम, बाजार आणि जत्रा, रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, दवाखाने यासह आरोग्य व स्वच्छता, कुटुंब कल्याण, महिला व बालविकास, अपंग मतिमंद कल्याणासह समाज कल्याण, दुर्बल घटकांचे विशेषतः अनुसूचित जाती जमातींच्या कल्याणासंबंधी काम करू शकतात. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचं काम करू शकतात. सामाजिक मौल्यवान ठेव्यांचं रक्षण या संस्था करू शकतात. तर अशा पद्धतीनं 29 कामांची यादी या घटनादुरुस्तीनं ग्रामीण स्थानिक स्वशासन संस्थांच्यासाठी दिलेली आहे. तर अशा पद्धतीनं ही अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची घटनादुरुस्ती आहे. आणि या घटनादुरुस्तीनं ग्रामीण स्थानिक स्वशासन संस्था म्हणजे पंचायत संस्थांना बळकटी निर्माण करून देण्याचं काम केलेलं आहे. आता हे संपल्याच्या नंतर हा भाग घटनादुरुस्ती शिकून झाल्याच्या नंतर पुढच्या तासाला आपण या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी किंवा या घटनादुरुस्तीचं महत्त्व या भागाकडे जाणार आहोत. धन्यवाद.